स्वर्गीय प्रकाशदादा डहाके वन्य पर्यटन केंद्राच्या सौंदर्यीकरणामध्ये भारतीय सांस्कृतिक वारसा, ऋषी परंपरा व ऐतिहासिक घटनांचे दर्शन घडावे या मागणीसाठी विश्व मांगल्य सभा शाखा कारंजा या मातृ संघटनेच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी गिरीश जतकर यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली. या निवेदनात कारंजा शहराच्या ऐतिहासिक महत्त्वाला अनुसरून पुढील 3 मुख्य मागण्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये ऋषी परंपरेचे दर्शन घडविणारे पुतळे व देखावे पर्यटन क्षेत्रामध्ये तयार करावे. ज्या करंज ऋषीच्या नावावरून कारंजा शहराला नाव मिळाले असे करंज ऋषी, विमानशास्त्राचे जनक महर्षी भारद्वाज, आयुर्वेदाचार्य चरक मुनी याप्रमाणे अनेक ऋषी तसेच सामाजिक समरसतेचा आदर्श मांडता येईल असे महर्षी वाल्मिकी, मातंग ऋषी, माता शबरी, जैन धर्माचे पहिले तीर्थकार ऋषभदेव यांचे पुतळे आणि त्यांचे कार्य समजावून सांगणारे दृश्यात्मक देखावे उभारावेत. कारंजा शहराचे आराध्य दैवत श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा बालवयातील शैलगमन देखावा. स्वामी महाराजांचे कारंजा हे जन्मस्थान असल्याने व त्यांनी बालवयातच संन्यास स्वीकारून लोक कल्याणाचा मार्ग स्वीकारला, त्यांच्या या प्रेरणादायी प्रसंगाचे दर्शन देणारा शैलगमन प्रसंगाचा देखावा उभारावा. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये कारंजाचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या आगमनाची ऐतिहासिक घटना दृश्य स्वरूपात उभी करावी. निवेदनात नमूद करण्यात आले की या सर्व देखाव्यांमुळे सौंदर्य वृष्टी तर होईलच, त्यासह नव्या पिढ्यांमध्ये संस्कार, इतिहासाची जाणीव व अभिमानाची भावना जागृत होईल. या निवेदनाची प्रत आमदार सई डहाके व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सादर करण्यात येणार असून वन विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कळविले आहे. या प्रसंगी विश्व मांगल्य सभेच्या कार्यकर्त्या बहुसंख्येने उपस्थित होत्या. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.